अख्ख्या भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातले इकडचे तिकडचे म्हणून असंख्य नेते असताना आणि महत्वाचे नेते, अगदी महत्वाचे नेते असताना सुद्धा राहुल गांधी सावरकरांना पकडतात आणि त्यांच्यावरती टीका करत राहतात. हा योगायोग नसणार, काहीतरी थिंक टँक मध्ये ठरलं असणार, काहीतरी एक लाईन असणार, त्याचे काहीतरी परिणाम असणार. तर ते नेमकं काय आहे? सावरकरच का? प्रसन्नजी माफ करा, मी तो प्रश्न विसरून ठीक आहे. उपाध्ये सरांच्या आक्षेपाला उत्तर देत होतो. मूळ मुद्दा 2014 नंतर या देशामध्ये सरळ सरळ दोन धर्मामध्ये भांडण लावायचं काम केंद्र सरकार करत आहे, त्यांचे आमदार खासदार मंत्री करत आहेत. आता खूप लांबचं नाही, महाराष्ट्रातलं उदाहरण सांगतो. महाराष्ट्रामध्ये नितेश राणे मस्जिदीमध्ये घुसून मारू म्हणतायत आणि त्यांच्याच सरकारमध्ये असलेले अजितदादा पवार म्हणतायत मी तुमचा भाऊ आहे, कोण मारते बघूया. हे जे वातावरण धर्माच्या नावावर, जातीच्या नावावर ध्रुवीकरण करण्याचं वातावरण, हेच राजकारण असं ज्यावेळेस सत्ताधारी म्हणतील त्यावेळेस त्याचा आधार सावरकरांनी मांडलेल्या विचारापर्यंत जाऊन पोचतो. त्यामुळे मुळावर घाव घालावा लागेल ना, विचारावा लागेल प्रश्न की हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, ईसाई हे सगळे मिळून धर्मनिरपेक्ष संविधान आपल्याला हवाय का एका धर्माचं संविधान आपल्याला हवाय? या प्रश्नाला जर भिडायचं असेल तर सावरकरांनी जे विचार मांडले त्याचा प्रतिवाद करावा लागेल. इंटरेस्टिंग हा मुद्दा इंटरेस्टिंग आहे. त्यामुळे मला हनुमंत पवारजी तुमच्या प्रश्नाचा समप मला कळला आणि तो फार महत्वाचा आहे, भाजपसाठी महत्वाचा आहे.